नमस्कार. जिनेस अकॅडमी पुणे या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेमधील राहिलेल्या ज्या परीक्षा आहेत, जसं की ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, तर ह्या परीक्षा कधी होऊ शकतात या संदर्भात एक बातमी आलेली आहे. तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि जिनेस अकॅडमी पुणे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटच्या तांत्रिक 40 प्रश्नांची तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या. याच्यातून 40 तांत्रिक प्रश्नांची तुमची तयारी होईल आणि किंमत फक्त ₹149 आहे. तर या ठिकाणी पहा आता की ग्रामसेवक, आरोग्य सेवकांच्या परीक्षांना जून नंतरचाच मुहूर्त. आता हे वर्तमानपत्रामध्ये त्यांनी ही माहिती दिलेली आहे, पण ऑथेंटिक असं कुठलंही नोटिफिकेशन आलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते पहा आता. जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक, आरोग्य सेवकाच्या परीक्षा पेसा क्षेत्रातील वादामुळे प्रलंबित राहिल्या. आता आचारसंहिता लागू झाली असून पुढील 2 महिन्यांपर्यंत परीक्षेबाबत कुठलाही निर्णय होणार नाही. त्यामुळे परीक्षेला आता जून महिन्यानंतरच मुहूर्त मिळणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. ग्रामसेवकांच्या 161 तर आरोग्याच्या 474 जागांची भरती होणार असून हे यवतमाळ जिल्हा परिषदेमधील चाललं आहे बरं का, होणार असून दोन्ही मिळून 56,764 उमेदवारांचा जीव टाळणीला लागला आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पदभरती होणार होती, म्हणजे 2019मध्ये बरं का. मात्र वेगवेगळ्या प्रकारचे कारण देऊन पदभरती शेवटी रद्द करावी लागली. मध्यंतरी राज्य सरकारने जिल्हा परिषदेची पदभरतीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार यवतमाळ जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील 875 पदे भरण्यास मान्यता देण्यात आली होती. तर परीक्षेची जबाबदारी IBPS कंपनीला दिली होती. या जाहिरातीनंतर एकूण 88,753 उमेदवारांनी प्रत्यक्षात अर्ज दाखल केले होते. त्यानुसार पेसा क्षेत्रातील जागा असलेल्या पदांची भरतीला स्थगिती आली, तर उर्वरित पदांची परीक्षा जवळपास आटोपल्या होत्या. यात 9 संवर्गातील पदांचा निकाल लागला असून त्यातील 22 वेगवेगळ्या संवर्गातील उमेदवारांची नियुक्तीसुद्धा झाली आहे. असे असताना पेसा क्षेत्रातील जागा असलेल्या ग्रामसेवक, आरोग्य सेवक तसंच आरोग्य सेविका यांच्या परीक्षा आता लांबलेल्या आहेत. आता पुढे काय म्हणलेलं आहे ते पहा. तर उमेदवारांकडून पाठपुरावा, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे पेसा क्षेत्रातील जागांबाबतचा तिढा सुटल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या पुढे पाहता पेसा क्षेत्रातील जागा समोर आली आहे. अशा असताना परीक्षेची तारीख जाहीर करावी अशी मागणी उमेदवारांकडून केल्या जात होती. सातत्याने महाराष्ट्रातील उमेदवारांनी मंत्रालयासह मंत्र्यांशी सुद्धा संपर्क साधून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्याबाबत विनंती केली, परंतु शासन स्तरावरून यावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाहीत. अशी एक बातमी आलेली आहे आणि तीच माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. अजून काही नवीन अपडेट आला तर व्हिडिओच्या माध्यमातून दिला जाईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि जिनेस अकॅडमी पुणे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच VAJ अकॅडमी हे टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. धन्यवाद.